स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात 38 गावात पाणी पुरवठा योजनेचे काम रेंगाळले असून काम पूर्ण करण्याचा कालावधी पूर्ण झालेला असताना सुद्धा अनेक वर्ष लोटली तरी कामे होत नसल्याने या भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई होत आहे। याला त्रासून सोमवारी सरपंच आणि उपसरपंच संघटनेच्या वतीने प्रशासनाला जागे करण्यासाठी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन पार पडले। खार पाणपट्ट्यातील अनेक गावांमध्ये केस गळती होऊन 1 वर्षाचा कालावधी उलटला तरी येथील गावांना शुद्ध पाणी मिळत नाही। त्यामुळे गावातील नागरिक लोकप्रतिनिधींवर तीव्र नाराज आहेत। तात्काळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा, अन्यथा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार घालू असा इशाराही गावकऱ्यांनी यावेळी दिला आहे। 2018-19 ला 30 गाव योजना मंजुरात झाली। माननीय गुलाबराव पाटील पाणी पुरवठा मंत्री तथा या मतदारसंघाचे आमदार संजयजी कुटे साहेब यांनी पाठपुरावा केला आणि या संपूर्ण 30 गावाची योजना मंजूर झाली। त्याच्यामध्ये 10 गाव तिवणगावमध्ये मागे होते, त्याचा आम्ही पाठपुरावा केला। नंतर 2023 ला ते पण त्याच्यात ऍड झाले आणि हे संपूर्ण योजना 38 गाव म्हणून मंजुरात झाली। परंतु संबंधित ठेकेदार त्या डिपार्टमेंटचे जे अधिकारी असतील, MGPचे किंवा ग्रामीण पाणी पुरवठ्याचे, हे योजना 18 कालावधी 18 महिन्याचा होता, परंतु 18 महिने संपून 2019 चा विषय आता 2026 उजाडलं। दोन वर्ष नाही तर 6 वर्ष या योजनेला लागले आणि आता या ठिकाणी अशी भीषण परिस्थिती आहे की महिला ज्यावेळेस स्वयंपाक करते तर त्या स्वयंपाकामध्ये अक्षरशः खारं पाणी टाकते, कारण ते पाणी पुरलं पाहिजे। पर 1 रुपया लिटरनं पाणी विकत घ्यावं लागते। इतकी भीषण परिस्थिती या शेगाव तालुक्यामध्ये झालेली आहे आणि आज या भीषण परिस्थितीमुळे आम्हाला सरपंच व उपसरपंच संघटना या ठिकाणी आम्हाला आंदोलन करावं लागत आहे। मागणी एकच आहे, संबंधित जो ठेकेदार आहे त्याला काळ्या यादीत टाका, त्याच्यावर गुन्हे दाखल करा आणि संबंधित डिपार्टमेंट आहे, मी म्हणतो त्या योजनेचा जो इंजिनियर असेल किंवा डेप्टी असेल किंवा ई असेल यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, कारण यांना वाढीव एक्सटेन्शन दिलं कोण? 18 महिन्याचा टेंडर भरत असताना 18 महिन्याचा कालावधी होता। 18 महिने कुठं? 2019 तर 2026 आतापर्यंत काय केलं या डिपार्टमेंटनं? MGP असेल, महाराष्ट्र ग्रामीण पाणी पुरवठा असेल, काय केलं यांनी? का नाही दिलं? 2008 गाव ज्यावेळेस ऍड झाले, 30 ची 38 झाली, त्याची सुद्धा या ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंतच मुदत होती, ती पण मुदत संपली। कधी पाणी देणार? कुठे अर्धवट टाकी, कुठे अर्धवट पाईपलाईन, किती दिवस जीवाशी खेळसाण या शेतकऱ्यांच्या या लोकांच्या पाण्याचा प्रश्न आहे हा। आज 150 वर्ष झाले आपल्याला स्वातंत्र्य भेटून, तरी आम्हाला पाण्यासाठी इथं उपोषण करावं लागते। ही वेळ कोणामुळे आली आमची? आणि ज्यांच्यामुळे हे वेळ आलीशी ते संबंधित अधिकारी व तो ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, कारवाई पण झाली पाहिजे। या ठिकाणी आमची सरपंच उपसरपंच संघटना व आमचे सर्व गावकरी यांची सगळ्यांची हीच मागणी आहे आणि हीच इच्छा आहे। इथं मी राधा सुधाकर बावस्कर तोरडा डीची सरपंच आहे। आमच्या गावामध्ये इतकं खारं पाणी आहे की भरलं तर खारं पाणी एवढं थर बसते त्याच्यामध्ये की बिमाऱ्या वाढून राहिल्या, किडन्या जाऊन राहिल्या आमच्या गावातल्या। इतकं पाण्याची परिस्थिती आहे की 2-2, 3-3 दिवस पाणी येत नाही आमच्या गावात। दुसऱ्या गावामध्ये दुसरे शेजारी जातात भरणं घेऊन। इतकी पाण्याची परिस्थिती खराब आहे आमच्या गावात। आमच्या काहीच नाही, फक्त आमच्या गावामध्ये पाणी आलं पाहिजे, बस एवढीच हे आहे, दुसरं काहीच नाही केलं नाही। आमच्या गावामध्ये टाक्या झाल्या, लगे पाईपलाईन आली, सर्वच झालं, फक्त आमच्या घरापर्यंत पाणी पोहोचून नाही राहिलं। वंदना गवई आहे, मी तोरडा डी वरची आहे आणि मी ICRP म्हणून कार्यरत आहे। आमच्या गावात एवढी भीषण पाण्याची समस्या झालेली आहे की किडन्यांचे आजार आणि सगळे आजार, डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड ह्या आजारापासून सगळे आमचे लोक ग्रस्त झालेले आहेत। आमची शासनाला एकच विनंती आहे, आमदार असो, खासदार असो, तहसीलदार असो, जोपर्यंत आमच्या गावात पाणी येणार नाही, आमच्या समस्या सुटणार नाही, तोपर्यंत आम्ही कुठलंही मतदान करणार नाही। आमच्या गावात एकही गाडी दिसणार नाही, सर्व काळे झेंडे लागतील आमच्या गावात। याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी आणि आमची पाण्याची समस्या हे पूर्ण करावी, एवढीच आमची शासनाला विनंती आहे। धन्यवाद। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि
बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा. पाहत राहा निर्भय स्वराज्य.